हॅलो स्टुडंट्स, आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमधील यूज ऑफ पोटेन्शियोमीटर टू फाइंड इंटर रेजिस्टन्स ऑफ अ सेल हे आर्टिकल अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम ही जी डायग्राम आहे ती समजून घेऊयात. ए बी ही पोटेन्शियोमीटर वायर आहे. तुम्हाला आता हे माहीत झालेलं आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पण उल्लेख केलेला आहे. ही 4 मीटर लांबीची वायर आहे. ती 10 मीटरपर्यंत पण असू शकते. 4 फोल्ड टू 10 फोल्ड इथे दाखवलेली आहे. ती 4 मीटर लांबीची वायर आहे. आपल्याला माहिती आहे पोटेन्शियोमीटर म्हणजे काय. पोटेन्शियोमीटर इज थिन युनिफॉर्म कंडक्टिंग वायर सेव्हरल मीटर इन लेंथ. त्याची लांबी इथं काही सेव्हरल मीटर असते. तर 4 मीटर लांबी आहे ती पोटेन्शियोमीटर वायर आहे. एक बॅटरी ज्याची EMF E आहे, प्लग की K1 आणि रिओस्टॅट हे सिरीजमध्ये पण ह्या वायर एबीच्या अक्रॉस जोडलेले आहेत. ह्याला ऑक्झिलरी पार्ट असं म्हणायचं आहे. ह्या बॅटरीमुळे पोटेन्शियोमीटर वायरमधून करंट पास होतो. ज्या सेलचं EMF मोजायचं आहे त्याचं EMF E1 म्हणूयात. त्याचा पॉझिटिव्ह एला जोडलाय तर त्याचा निगेटिव्ह हा गॅलव्हॅनोमीटरमधून जॉकीला जोडला. तुम्ही म्हणाल हे स्मॉल आर काय दाखवलंय. त्या सेलला स्वतःचा रेजिस्टन्स असतो. त्यातल्या केमिकल कंपोजिशनमुळे येणारा जो करंट फ्लोचा अर्थ आहे त्याला इंटर रेजिस्टन्स असं म्हटलंय. तर स्मॉल आर दाखवला. जनरली तो सिरीजमध्ये दाखवण्याची प्रथा आहे. बऱ्याच वेळा आपण सेलचा सिम्बॉल काढताना एक मोठी रेषा छोटी रेषा काढतो. इंटर रेजिस्टन्स दाखवत नाही. इथं आपल्याला मोजायचं आहे पण इथे इंटर रेजिस्टन्स त्याच्या सिरीजमध्ये दाखवलेला आहे. लक्षात असू द्या हा फरक. इतर वेळेस आपण सेल घेताना फक्त एक मोठी रेषा एक छोटी रेषा घेतो. इथं त्याचा इंटर रेजिस्टन्स पण दाखवला आहे आणि तो त्याच्या सिरीजमध्ये दाखवण्याची प्रथा आहे. आणखी एक पार्ट तुम्हाला दिसत असेल. रेजिस्टन्स बॉक्स हा रेजिस्टन्स काढून त्याच्या अक्रॉस त्याच्या पोटामधून एक ॲरो काढलाय. हा रेजिस्टन्स बॉक्स आहे आणि पी प्लग की K2 आहे. ते सेलच्या अक्रॉस जोडलेले. आता आपल्याला E1 ह्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स काढायचा. तो स्मॉल आर आहे. हे लक्षात ठेवा. हे झाली डायग्रामची थोडक्यात माहिती. परत एकदा बघा. द पोटेन्शियोमीटर हॅज लॉंग थिन युनिफॉर्म wires stretched or fixed on a rectangular wooden boards into 4 fold to 10 fold. Each fold is of 1 meter length. A battery of EMF E, plug K1 and rheostat are connected across the potentiometer wire AB. Positive terminal of the cell E1, whose interresistance is to be determined, is connected to A, and negative terminal is connected to jockey through a galvanometer. A resistance box and plug K2 are connected across the cell E1. This is the brief explanation of this diagram. Students, आता आपण डायग्रामची माहिती लिहिली. हा भाग पाठ करण्याचा नाही. हा मुद्दा मी बऱ्याच वेळा प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत आलेलो आहे. डायग्राम व्यवस्थित काढली की त्याची माहिती आपल्याला डायग्राम बघून लिहिता आली पाहिजे. आपल्या स्वतःच्या वाक्यामध्ये लिहिली तर चालते. साध्या सोप्या भाषेत लिहिली तरी चालते. जशी आपण डायग्राम काढत गेलो तसं आपण माहिती लिहिता येईल. पहिल्यांदा पोटेन्शियोमीटर वायर काढली, नंतर ऑक्झिलरी पार्ट, नंतर हा सेकंडरी पार्ट. जे आपण काढलेलं आहे ते छोट्या छोट्या वाक्यात लिहायचं. हे झालं त्याचं एक्सप्लेनेशन, त्या डायग्रामची माहिती किंवा त्याला कन्स्ट्रक्शन म्हणूया. आता इंटर रेजिस्टन्स कसा मोजायचा त्याची प्रोसिजर बघूया. त्याला वर्किंग असेल. हा प्रयोग आपण 2 टप्प्यात करणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये प्लग की K1 क्लोज करायची, K2 ओपन ठेवायची. तर दुसऱ्या टप्प्यात दोन्ही की क्लोज करायचे. स्टुडंट, साहजिकच पहिल्या टप्प्यामध्ये K1 क्लोज केली त्याच्यामुळे एबीच्या अक्रॉस पोटेन्शियल ग्रेडियंट तयार होतो. K2 ओपन यायचा तर हा रेजिस्टन्स बॉक्स सर्किटमध्ये येत नाही, फक्त सेल आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यात सर्किटमध्ये फक्त सेल येतोय आणि दुसऱ्या टप्प्यात दोन्ही की बसवलं की सेल आणि हा रेजिस्टन्स बॉक्स दोन्ही सर्किटमध्ये येतात. हा फरक आहे. मग आता पहिला टप्पा बघूया. इन फर्स्ट स्टेप key K1 is closed and K2 is kept open. Hence only cell of EMF E1 comes into circuit. Now tap the jockey along the wire from A to B to find the point P at which galvanometer shows zero deflection, that is null deflection. Let L1 be the length of the wire between points A and P, that is AP is equal to L1.
as no current flows to the wire, as no current flows to the cell, when we touch the jockey to point P, the potential difference across the cell E1 is equal to potential difference between AP, but the potential difference across the cell E1 is nothing but EMF of that cell, because the current through the cell is 0. Hence we can write E1 is equal to KL1. Here K is the potential gradient, potential drop per unit length. Students, K म्हणजे potential gradient आहे, K म्हणजे potential drop per unit length, युनिट लेंथच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स. जर युनिट लेंथच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स जर K एवढा असेल तर L1 एवढ्या लेंथच्या अक्रॉसचा किती, तर KL1. आपण परत नेहमी पाहतो ते उदाहरण, 5 रुपयाला एक पेन असेल तर त्याहून कितीही पेनची किंमत काढतात, तसं युनिट लेंथच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स जर K एवढा असेल तर L1 एवढ्या लेंथच्या अक्रॉसचा किती, तर KL1. तर जस्ट त्याला लेंथ मल्टिप्लाय केलेला. हा झाला पहिला टप्पा, फर्स्ट स्टेप. म्हणजे आता आपला फॉर्म्युला पहा, E1 plus E2 is equal to KL1. आता दुसऱ्या टप्प्याकडे जाऊयात. दुसऱ्या टप्प्यामध्ये नाव क्लोज बोथ द कीज K1 and K2. Now close both the keys K1 and K2. Now repeat the same procedure, that is touch the jockey along the wire from A to B to find point P dash. आता पॉइंट जो आपल्याला मिळेल तो वेगळा असेल, त्याला आपण म्हणूयात P dash. इथे मी लिहून ठेवतो पहा, AP ही जी लेंथ आहे त्याला आपण L1 म्हटलंय. आता दुसरा पॉइंट AP डॅश असणार आहे, त्या लेंथला म्हणूयात L2. ही की बसवली असताना परत हा पॉइंट मिळवायचा की, पण याच पॉइंटला आपण काय म्हणणार, P डॅश. मी इथं डॉटेड लाईननं तो पार्ट दाखवतो, हा पॉइंट P डॅश असं म्हणूया. म्हणजे ही की बसवली आणि यातला सुटेबल रेजिस्टन्स काढलाय, तो आपल्याला माहिती आहे. ह्या बॉक्समध्ये रेजिस्टन्स किती आहे तो आपल्याला माहिती आहे, नोन रेजिस्टन्स आहे. आणि त्यावेळेस P डॅश हा पॉईंट मिळवायचा की त्या पॉईंटला जॉकी टच केला, हा म्हणतो झिरो डिफ्लेक्शन दाखवतो. स्टुडंट्स, आत्ता बघा मी हे दोन पॉईंट इथं मार्क केलेले, हे जे दोन पॉईंट्स आहेत इथं मार्क केलेले बघा, त्याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स, त्याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स आपण नावं दिले त्या पॉईंटला. हा L म्हणूया, M म्हणूया, LM. या पॉइंटला N म्हणूया, तर या पॉइंटला O म्हणूया. LM याच्या क्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स आत्ता, म्हणजेच AP डॅशच्या क्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स. AP डॅशच्या क्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे KL2. पण आता LM याच्या क्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स मोजताना हा गॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतोय, पण हे सर्किट क्लोज लूप तयार करतं ही की बसवल्यामुळे. म्हणजे गॅनोमीटर मधला करंट झिरो आहे, पण ह्या क्लोज लूप मधला करंट झिरो नाही. म्हणजे आता सेल मधला करंट झिरो नाही, आणि सेलच्या अक्रॉस मोजलेला पोटेन्शियल डिफरन्स, पण त्याच्यातला करंट झिरो नाही. म्हणजे तो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द सेलच आहे. आता त्याला EMF म्हणता येणार नाही. आणि दुसरी स्टेप लिहिली V इज इक्वल टू KL2. बऱ्याच वेळा विद्यार्थी इथं गडबडतात लक्षात घेताना. एकदा आपण EMF म्हणतो, एकदा पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. काय बेसिक फरक आहे, तर आपलं इयत्ता 10वीमध्ये EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, पोटेन्शियल डिफरन्स, विभवांतर, ही संकल्पना आपण किती काळजीपूर्वक चांगल्या प्रकारे अभ्यास केले त्याच्यावर आमचं तुमचं अंडरस्टँडिंग आहे. तरी मी माझ्या परीनं थोडंसं एक्सप्लेनेशन करायचा प्रयत्न करतो. बघा, परत एकदा रिपीट करतोय. लेट L2 बी द लेंथ ऑफ द पोटेन्शियोमीटर वायर बिटवीन null point P dash and A, that is AP dash is equal to L2. In this step, in this step means in the second step. In this step, current flows through the cell E1. Hence, potential difference across the wire AP dash is equal to the potential difference across E1, that is V. म्हणजे दुसऱ्या टप्प्यात AP dash अक्रॉसचा पोटेन्शियल म्हणजे ह्या सेलच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स, आणि त्यावेळेस ह्या सेलमध्ये करंट आहे, ह्या लूपमध्ये करंट आहे, म्हणून हा EMF नाही, हा पोटेन्शियल डिफरन्सच आहे. आणि म्हणून लिहिलं V इज इक्वल टू KL2. स्टुडंट्स, ही स्टेप लक्षात घ्यायची. आता पुढचं काम आपलं फार सोपं आहे, मॅथमॅटिकल जगलरी आहे आणि ती इझी आहे. एक्स आणि वायचा रेशो घेतला, K कॅन्सल, म्हणून E1 अपॉन V इज इक्वल टू L1 अपॉन L2. आता स्टुडंट्स, हा गॅनोमीटर जरी डिफ्लेक्शन झिरो दाखवत असला तरी या लूपमधला जो करंट आहे त्याच्या आधारे आपल्याला बेसिक संकल्पनेच्या आधारे बेसिक फॉर्म्युले माहिती आहेत. E1 इज इक्वल टू I इंटू ब्रॅकेट R प्लस R आणि V इज इक्वल टू IR.
हा ओहम्स लॉनुसार आलेला फॉर्म्युला आहे आणि हा EMFच्या कन्सेप्टनुसार आलेला फॉर्म्युला. कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, थोडक्यात आपण त्याला EMF असं म्हणतो. E1 इज इक्वल टू I R प्लस R. कॅपिटल R म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स, म्हणजे इथं रेजिस्टन्स बॉक्समधला हा रेजिस्टन्स की जो आपल्याला माहिती आहे. स्मॉल r म्हणजे हा सेलचा इंटरनल रेजिस्टन्स. म्हणून E1 इज इक्वल टू I इंटू ब्रॅकेट R प्लस R. ऑफकोर्स कॅपिटल R प्लस स्मॉल r अँड V इज इक्वल टू IR. ह्या व्हॅल्यू इथं ठेवल्या. E1 च्या ऐवजी लिहिलं I इंटू ब्रॅकेट कॅपिटल R प्लस स्मॉल r अपॉन V च्या ऐवजी लिहिलं IR L1 अपॉन L2. I कॅन्सल होत आहे आणि मग हे सिम्प्लिफाय केलं. R प्लस R अपॉन R इज इक्वल टू L1 अपॉन L2. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर रिअरेंज केल्यानंतर आपल्याला उत्तर कोणाचं पाहिजे त्यासाठी रिअरेंज करायचं. आपल्याला उत्तर पाहिजे स्मॉल आरचं. म्हणजे हेच इक्वेशन सिम्प्लिफाय करून रिअरेंज करून स्मॉल आर बरोबर उत्तर येत आहे. स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R इंटू ब्रॅकेट L1 मायनस L2 अपॉन L2. स्टुडंट्स, कॅपिटल R म्हणजे हा रेजिस्टन्स बॉक्समध्ये रेजिस्टन्स जो आपल्याला माहिती आहे. L1 म्हणजे AP, P आणि P मधला अंतर, ते वायरची लेंथ ती आपल्याला माहिती आहे, आपल्याला मोजता येते पोटेन्शियोमीटरवर. AP डॅश म्हणजे L2 ती पण आपल्याला लेंथ मोजता येते. म्हणजे आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये L1 माहिती आहे, L2 माहिती आहे, कॅपिटल R माहिती आहे, त्यावरून स्मॉल r काढता येईल. आणि हा स्मॉल r म्हणजे काय आहे? इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. स्टुडंट्स, हे झालं पोटेन्शियोमीटरचा उपयोग. याच्या अगोदरचा उपयोग आपण पाहिला तो कम्पेअर EMFs. हा जो उपयोग आहे हा जो आहे तो इंटरनल रेजिस्टन्स काढण्यासाठी. पण इथं परत एकदा मी जस्ट हा लेक्चर संपवण्याबद्दल तुम्हाला आठवण करून देतोय. एकदा आपण EMF म्हणतो, पहिल्या टप्प्यात EMF म्हणतो, दुसऱ्या टप्प्यात आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. असं का? पहिल्या टप्प्यात K2 ओपन आहे, म्हणजे ही ब्रँच सर्किटमध्ये नाही, फक्त सेल आहे. आणि मग गॅरोमीटर जेव्हा झिरो रिफ्लेक्शन दाखवेल त्यावेळेस ह्या ब्रँचमधलाच करंट झिरो आहे. आणि मग पण याच्या क्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे EPच्या क्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स, पण त्यावेळेस करंट झिरो आहे. म्हणून त्याच पोटेन्शियल डिफरन्सला EMF म्हटले. म्हणून लिहिलं E1 इज इक्वल टू KL1. दुसऱ्या टप्प्यात आपण दोन्ही की क्लोज करतोय, तरीही गॅरोमीटर झिरो रिफ्लेक्शन दाखवतोय. मात्र L आणि M पॉईंटचा विचार करा. गॅरोमीटर रिफ्लेक्शन झिरो दाखवतो, नो डाऊट. इकडं ह्या ब्रांचमधला करंट झिरो झालाय, पण ह्या क्लोज लूपमध्ये L M N O परत L ह्या क्लोज लूपमध्ये करंट पास होत राहतो, कारण ते क्लोज लूप आहे. आणि मग सेलच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे एपीडीच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स. पण या पोटेन्शियल डिफरन्सच्या मेजरमेंटच्या वेळेस त्या सेलमधून करंट पास होतोय, तो करंट झिरो नाही. आणि म्हणून त्याला EMF म्हणायचं नाही, त्याला पोटेन्शियल डिफरन्सच म्हणायचं आहे. आणि दुसरी स्टेप आहे V इज इक्वल टू KN. आणि इथला K म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट आहे, म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. युनिट लेंथच्या क्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स माहीत असेल तर आपल्याला किती लेंथच्या क्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स काढता येतो. त्या अनुषंगानं L1 एवढ्या क्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे KL1, त्याला आपण E1 म्हटलंय. L2 एवढ्या लेंथच्या क्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे KL2, त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स मराठीत आपण विभवांतर PD असं थोडक्यात म्हणतो बा. मग त्याचा सिम्बॉल आहे V. आणि मग परत दोघांचा रेशो घेतलाय, तर बेसिक फॉर्म्युले ठेवले, सिम्प्लिफाय केलं, रिअरेंज केलं आणि फॉर्म्युला दिले. स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R इंटू ब्रॅकेट L1 मायनस L2 अपॉन L2. परत एकदा फॉर्म्युला स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R इंटू ब्रॅकेट L1 मायनस L2 अपॉन L2. आपण L1 माहिती मोजलेलं आहे, त्या प्रयोगात L2 मोजलेलं आहे, R ह्या बॉक्समधला आपल्याला माहिती आहे. ह्या तीन व्हॅल्यू माहीत आहेत, आपल्याला इंटर रेजिस्टन्स काढता येईल. स्टुडंट्स, अशा रीतीनं आपण ह्या लेक्चरला इथं थांबूयात.